असं म्हणतात नावात काय आहे, पण नावातच सारं काही आहे असं शिवसेना भाजपचं ठाम मत असावं। त्यामुळेच एका उड्डाणपुलाच्या नामकरणावरून सध्या दोन्ही पक्षात खटके उडत आहेत। या कार्यक्रमाकरता महापालिका प्रशासन, भाजप आणि शिवसेना यांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत। मात्र त्यावर उल्लेख करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या नावामुळे गोंधळ उडालाय। महापालिका आणि शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेत कैलासवासी मृणालताई गोरे उड्डाणपूल असा उल्लेख आहे, तर भाजपच्या निमंत्रण पत्रिकेत गोरेगाव राम मंदिर उड्डाणपूल असा ठळक उल्लेख करत कंसात मृणाल गोरे यांचा उल्लेख आहे। त्यावरून शिवसेनेनं भाजपला डिवचलाय। खरं तर राम मंदिर या नावाचा पूल नव्हता आणि नाही आणि पुढेही होणार नाही। राम मंदिर रस्ता आहे तिथे, तो आहे अस्तित्वात। राम मंदिर रस्ता त्याचा काय संबंध आहे? हे गोरेगाव हे असं उपनगर आहे की ज्या ठिकाणी 2 उड्डाणपूल आता होत आहेत। एक आहेच आधीचा MTNL जंक्शनवर आणि हा दुसरा होतोय। ही नागरिकांच्या सेवेमध्ये भर पडते आहे आणि त्यामुळं त्याला जे नाव देण्याची जी पत्रिका महापालिकेने काढली ती योग्य आहे। शिवसेनेने जी पत्रिका काढली ती सुद्धा योग्य आहे आणि 3 नव्हे शेकडो हजारो पत्रिका निघू शकतात। ज्यांनी त्यांनी स्वतःच्या पत्रिका काढून वाटायला हरकत नाही, पण तो चूक करू नये ही माझी सुद्धा अपेक्षा आहे, आम्ही जी केलेली नाही। स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी उड्डाणपुलाच्या निमंत्रण पत्रिकेवर केलेल्या राम मंदिर उल्लेखामागे त्यांची बाजू स्पष्ट केली। जो रास्ता है आस पड़ोस का सब, इसको राम मंदिर के नाम से जाना जाता है, तो हमने इसलिए पत्रिका में लिखा था कि लोगों को जानकारी मिले कि कौन से ब्रिज का और कहाँ उद्घाटन है, सिर्फ इतनी सी बात है। और मृणालताई गोरे तो वो एक महिला नेता, सशक्त नेता, जिन्होंने स्त्री मुक्ति के लिए, जिन्होंने पानी वाली बाई के नाम से जो फेमस थी, महाराष्ट्र की नेता थी और मैं भी एक महिला हूं, तो मैंने उनके नाम का मैंने सम्मान किया है। हमारा कहीं भी विरोध नहीं है और महानगर पालिका ने जो ये प्रस्ताव पास किया उसका तो मैं सम्मान करती हूँ। वादासाठी उड्डाणपुलाचं नामकरण हे केवळ निमित्त आहे। गोरेगावमध्ये शिवसेना भाजपत खरी लढाई आहे वर्चस्वाची। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुभाष देसाईंना पुन्हा गड काबीज करायचा आहे, तर विद्या ठाकूर यांना जिंकलेला गड अवैध ठेवण्याकरता तटबंदी मजबूत करायची आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।